गाइज वेलकम बॅक। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो रेश्माने शेअर केला आहे आणि रेश्मा ही हॉस्टेलमध्ये राहणारी मुलगी असते। अगोदर तर ती तिच्या नॉर्मल फॅमिलीसोबत राहत असते, पण तिच्या घरामध्ये काही इश्यूज होतात ज्याच्यामुळे तिचे फॅमिलीवाले तिला एका हॉस्टेलमध्ये शिफ्ट करतात। तर हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर तिच्यासोबत असा काही प्रकार होतो जो या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। आणि रेश्मा ही अशी मुलगी असते जिला समोर जोपर्यंत तिच्या गोष्ट नाही होत तोपर्यंत ती त्या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवू शकत, अशी ती मुलगी असते। त्यामुळे ही जी गोष्ट जी घडली आहे तिच्यासोबत, त्या गोष्टीला तिने डोळ्यासमोर तिच्या बघितल्यानंतर तिने शेअर केले। तिला खूप ह्या गोष्टीवरती अगोदर विश्वास नसतो। तिला वाटतं की लोक हे सर्व गोष्टी फेक असतात ज्या शेअर करतात, भूताच्या हॉरर गोष्टीज वगैरे ज्या असतात। पण ज्यावेळी हिच्यासोबत हा रिअल इन्सिडेंट झालाय त्यानंतर ती पण शॉक झाली। त्यामुळे ही स्टोरी तिने जीमेल वरती मला सेंड केली आहे। तर बघूया असं काय झालंय रेश्मासोबत हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्हाला पण काही स्टोरीज वगैरे शेअर करायचे असतील जे तुमचे रिअल हॉरर इन्सिडेंट आहे ना, तर तुमच्या फ्रेंड्ससोबत काही इन्सिडेंट झाले असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल आयडी मेन्शन केलं, तिथे तुम्ही मला ईमेल करू शकता, नाही तर मग तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM पण करू शकता। तर चला स्टोरी स्टार्ट करू। तर रेश्मा जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला जाते, तिचं हॉस्टेल जे असतं ते 6 माळ्यांचं असतं। तर रेश्माचा जो फ्लोर आहे तो 4th फ्लोर असतो आणि 5वा आणि 6वा माळा जो असतो तो नेहमी बंद असतो। आणि ही गोष्ट रेश्माला पण आधी माहिती नसते, तिला 4th फ्लोर देण्यात येतो। आणि हॉस्टेलचा असा नियम असतो की त्या हॉस्टेलमध्ये 10 वाजल्यानंतर कोण बाहेर जाऊ नाही शकत। आणि मेन म्हणजे त्यांचा स्वतःचा जो रूमचा डोर आहे तो पण ते लोक ओपन नाही करू शकत। ते जी वॉर्डन असते ती एक राऊंड मारत असते आणि 10 वाजल्यानंतर कोणाला ती डोर ओपन ठेवून नाही देत। तर त्यामुळे ती वॉर्डन यायच्या अगोदर सर्वजण आपला डोर बंद करून ठेवलेला असतात। तर रेश्मा पण पहिल्या दिवशी जेव्हा हॉस्टेलमध्ये जाते तिला ह्या सर्व इन्स्ट्रक्शन जेव्हा माहिती पडतात तर ती 10च्या अगोदर डोर बंद करते, पण तिला झोप नसते। आणि रेश्मा एक जसं पार्टी वगैरे करणारी मुलगी असते, तर तिच्या घरामध्ये नॉर्मली जेव्हा ती राहायची तेव्हा 12-1 नंतरच ते लोक झोपायचे, त्यामुळे तिला झोप वगैरे येत नसते। तर 10 वाजून गेलेले असतात आणि दरवाजा वगैरे बंद करून आता रूममध्ये ही एकटी आहे। 10 वाजल्यानंतर तिला समजते की बाहेरून वॉर्डन फिरते, ती सर्वांना इन्स्ट्रक्शन्स देते दरवाजा बंद करून ठेवायला। तर रेश्मा झोपायला खूप प्रयत्न करते पण तिला झोप येत नसते आणि असंच ट्राय करता करता 11:30ला तिला झोप लागते। 11:30ला झोप लागल्यानंतर अचानक मध्ये तिला असं वाटते की तिच्या वरच्या फ्लोअरवरून कोणतरी चालत जाते। तिला लिटरली चालत असताना आवाज येतोय तिच्या वरच्या फ्लोअरवरून। तर अगोदर तिला आयडिया नसते, तिला वाटत असतं की कोणतरी राहतात, कारण रेश्माला अगोदर हे नसतं माहिती की तिच्या वरची जे 5वा आणि 6वा माळा आहे तो नेहमी बंद असतो। आता जेव्हा रेश्माला हा आवाज येतो तिला वाटते की वॉर्डन गेल्यानंतर मे बी काही मुलं असतात जे मस्ती करत असतात, तसा काही प्रकार असेल म्हणून ती इग्नोर करते। आता सेकंड डेला जेव्हा हे हॉस्टेलचे मुलं एकमेकांना मिळतात तेव्हा रेश्मा तिच्या मैत्रिणी ज्या तिच्या फर्स्ट डेला बनतात, जे ओळख वगैरे झालेली असते ज्यांच्यासोबत, त्यांना ती विचारते की रात्री आपल्या हॉस्टेलमध्ये 10 वाजल्यानंतर आपण फिरू शकतो का, कारण काल मी रात्री आवाज ऐकला की वरती पायांचा वगैरे आवाज येत होता, म्हणजे कोणतरी हे वॉर्डन गेल्यानंतर मस्ती वगैरे करत असतील। ही विचारते कारण की रेश्मा अशी मुलगी, जसं मी म्हटलंय की हिला जास्त लवकर झोप नाहीये, त्यामुळे ती स्वतःची सोय करत असते जिथे ती ॲटलिस्ट 12-1 वाजेपर्यंत तिच्या फ्रेंड्स लोकांसोबत मस्ती वगैरे करून नंतर मग झोपायसाठी। तर ती विचारते तिच्या फ्रेंड्सला, पण तिचे फ्रेंड्स बोलतात की 10 वाजल्यानंतर इथे कोण नाही फिरत, कारण की इथे काही वेगळाच प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे 10 वाजल्यानंतर कोण बाहेर निघत नाही आपल्या रूमच्या। तर रेश्मा त्या मुलीला परत बोलते, अरे पण मी काल तो आवाज ऐकला, माझ्या वरच्या फ्लोअरवरती कोणतरी लिटरली चालतंय, त्याचा आवाज येतोय मला। आणि ह्याचा अर्थ हाच असणार की लोक जागे असतात 10 वाजल्यानंतर पण आणि मस्ती वगैरे चालू असते। रेश्माला तिच्या मैत्रिणी बोलतात की मी तुला आता सांगू नाही शकत काय प्रॉब्लेम येतो, पण तुझा फर्स्ट डे होता तर तू त्या गोष्टीला इग्नोर कर आणि झोप। तू 10 वाजल्यानंतर आपला डोर ओपन करू नको आणि तुझ्या वरती काय होतंय काय नाही ह्या गोष्टीकडे तू जरा पण लक्ष नको देऊ। जर तुला रात्रीचा आवाज जरी आला तरी पण ह्या गोष्टीकडे तू इग्नोर कर, असं बोलून तिच्या मैत्रिणी तिथून निघून जातात। पण आता रेश्मा, जसं मी म्हटलं की ती अशी मुलगी आहे जोपर्यंत तिच्या समोर ती गोष्ट नाही होत तोपर्यंत ती त्या गोष्टीवरती इझिली विश्वास नाही ठेवत। तर त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये सारखं तेच चालू असतं की ह्या मुली असं का म्हटल्यात, लाईक वरती काय असेल ज्याच्यामुळे हे बोलतायत की वरती काय पण झालं तरी वरती लक्ष देऊ नको। आता रात्री त्याच दिवशी झोपलेलं असताना परत
त्याच पायांचा आवाज तिला वरती येतोय. तिला परत वाटते की वॉर्डन गेल्यानंतर पोरं बाहेर येऊन मस्ती वगैरे करतात आणि ही पण खूप एक्सायटेड असते. हिला वाटतं की जाऊन त्यांच्यासोबत जॉईन होऊन थोडा टाईमपास करून नंतर झोपायसाठी. पण जेव्हा ती घड्याळ बघते तेव्हा 12 वाजलेले असतात, रात्रीचे 12 वाजलेले असतात आणि हा आवाज ती बघते तर 12 वाजता बरोबर तो आवाज त्या पायांचा येत असतो वरती. त्यामुळे ही इग्नोर करते. ती बोलते आता वेळ खूप झालाय, आता झोपलेलंच बरं आहे, तर झोपून जाते. नंतर मग ही लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. आता सेकंड डेला पण ही गोष्ट झाल्यावरती ती परत मैत्रिणीला शेअर करते गोष्ट की यार मी लगेच झोपू नाही शकत 10 वाजल्यानंतर, कारण माझ्या घरी मला सवय आहे 12-1 वाजेपर्यंत जागायची आणि तुम्ही लोक रात्री जे पण गेम्स वगैरे खेळता मला प्लीज त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड करा, कारण मला पण लवकर झोप नाही येत. तर रेश्माला असं वाटत असतं की तिच्या मैत्रिणी आणि हे सर्वजण वरती रात्रीच्या वेळी मस्ती करत असतात. तर आता दुसऱ्या दिवशी पण ही गोष्ट झाल्यानंतर रेश्माला डाऊट येतो. रेश्माला खरोखर असं वाटतं की ह्या मुली वगैरे ज्या आहेत त्या एकत्र रात्री वॉर्डन गेल्यानंतर 11-12 नंतर टाइमपास करत असतात आणि त्याचाच आवाज हिला येतोय, कारण ही खालच्या फ्लोअरवरतीच आहे. तर ही खूप कन्व्हिन्स करते तिच्या मैत्रिणीला की मला पण जॉईन करा तुमच्या ग्रुपमध्ये. पण तिची मैत्रीण परत तिला बोलते की तो जो आवाज येतोय त्या गोष्टीकडे तू इग्नोर केली तरच तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि असं बोलून ते मैत्रिणी जातात आणि रेश्मा परत तोच विचार करते की असं काय असेल. आता तिसऱ्या दिवशी रेश्माला झोप येत नसते आणि 11 वाजून गेलेले असतात आणि रेश्मा विचार करते की आज कितीही काही झालं तरी पण ही 5व्या माळ्यावरती जाऊन चेक करणार की काय आहे आणि कोण लोक खेळतात. तर तिला वाटते की तिच्या मैत्रिणी नाही तर मग दुसऱ्या कुठल्या मुली असतील ज्या खेळत असतील वरती. ही बोलते की आज कितीही काही झालं तरी आज मी जाऊन चेक करणार कोण आहे, म्हणजे मला रोज कंपनी मिळेल. आणि त्या फ्लोअरवरती जिथे रेश्मा राहते त्या फ्लोअरवरती पूर्ण अंधार असतो आणि 11:30 वाजून गेलेले असतात. तर रेश्मा बोलते एकदा जाऊन ही वरती चेक करते त्याच अंधारातून. जाताना जर वॉर्डन वगैरे मध्येच आली तर तिला पकडू पण नाही शकत. तर त्यामुळे ही बोलते चल बरं आहे, लाईट्स वगैरे नाहीये. आता ही जाताना बघते तर तिच्या वरती जो फ्लोअर जातोय 5th फ्लोअरची जी शिडी आहे त्या शिडीवर जाताना पूर्ण अंधार आहे आणि हिला काही दिसतच नाहीये. आता नुसतं शिड्यांवरून जाताना समोरून जो प्रकाश येतो, जो हर फ्लोअरवरती जाळी टाईप असतं तिथून जो प्रकाश येत असतो बाहेरचा, त्या प्रकाशामुळे तिला शिड्या बरोबर दिसतात. आता वर जेव्हा ती जाते 5th फ्लोअरवरती ती बघते पूर्ण अंधार आहे आणि मेन म्हणजे तिथं तर सर्व जे रूम्स आहेत त्या रूम्सला टाळे लावलेत, लाईक लॉक आहे. तर तिला वाटतं की हा इथून नाही तर त्याच्या वरच्या फ्लोअरवरती येत असेल. तर ती जाते 6व्या माळ्यावरती. आता हा लास्टचा फ्लोअर आहे. तिथे गेल्यानंतर पण ती बघते त्या फ्लोअरवरचे जितके पण रूम आहेत, लाईक 10 रूम्स हर फ्लोअरवरती असतात, तर ते 10च्या 10 सर्व रूम्स लॉक आहेत. आता ही ते पण बघून शॉक होते. ती बोलते जर रोज हिला आवाज येतोय तर हे काय, म्हणजे कुठला आवाज असेल. तर थोड्या वेळासाठी हिला असं वाटतं की हे सर्व फ्रेंड्स असतील आणि हे लोक बाहेर गेल्यामुळे सर्व एकत्र लॉक करून गेलेत. तर ती येते तिच्या घरामध्ये आणि आता 11:15 होऊन गेलेले असतात, ऑलमोस्ट 12 वाजायला आलेले असतात. तर झोपायला जसं ती अंगावरती चादर घेते तेवढ्यात तिला वरती कोणाचा तरी चालायचा आवाज येतो. आता हा आवाज आल्यानंतर ती 2 सेकंडसाठी लगेच घाबरते, कारण ती जस्ट चेक करून आली तर वरती कोण नव्हतं. पण अचानक मध्ये असं आवाज आल्यावरती ती पण घाबरते. पण आता आहे असं की रेश्माला न्यू फ्रेंड्स पण बनवायचे आहेत, कारण 10 नंतर बाकीचे फ्रेंड्स तिचे झोपून जातात. तर न्यू फ्रेंड्स बनवले तरच तिचा काही टाइमपास होईल हा विचार करून रेश्मा जी आहे हिम्मत करून रूमच्या बाहेर निघते. आता सेम तसंच जाताना पूर्ण अंधार आहे फ्लोअरवरती आणि जेव्हा ही वरती जाते 5व्या माळ्यावरती तेव्हा बघते तर पूर्ण फ्लोअर शांत आहे, अंधार आहे आणि सर्व जे रूम्स आहेत त्यांना तेव्हा पण टाळे लागलेले असतात. आणि ही नंतर तशीच हिम्मत करून परत 6व्या माळ्यावर जाते तर तिथे पण सर्व रूम लॉक असतात. तर हे सर्व बघून रेश्मा खूप घाबरते आणि खाली येऊन झोपून जाते. आता अराउंड 1-1:30 वगैरे वाजलेला असतो आणि त्यावेळी हिला वाटते की हिचा दरवाजा कोणतरी उघडतंय आणि तो दरवाजा उघडून तिच्या रूममध्ये कोणतरी, तिला लिटरली पाय जो चालतो आपण त्या पायांचा आवाज येतोय की कोणतरी चालत तिच्या बाजूला आलंय आणि बाजूला येऊन तिच्या कानामध्ये रेश्मा असं कोणतरी तिच्या कानामध्ये बोलते. आता हा आवाज येत असताना ती चादर अंगावरती घेतली आणि ही खूप घाबरली आहे. हिला असं लिटरली असं वाटतं की तिच्या बाजूला कोणतरी येऊन तिच्या कानामध्ये बोलतंय. आता
तिची हिंमत पण नाही होत चादर साईडला करून बघायची, कारण तिला असं शुअर असते की जर मी बघितलं तर मला कोणतरी दिसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला खूप ताप आलेला असतो आणि रेश्माच्या मैत्रिणी पण आलेल्या असतात. त्या पण विचारतात की काय झालं अचानक मध्ये, काल तर तू बरी होती, अचानक मध्ये ताप कसा आला. तर रेश्मा घाबरून, म्हणजे तिला असं वाटतं की जर तिने ही गोष्ट त्यांना बोलली तर ती लोक ह्या गोष्टीची मस्करी करतील आणि ते लोक ह्या गोष्टीला लाईटली घेतील. तर त्याच दिवशी संध्याकाळी रेश्मा आणि तिच्या मैत्रिणी तिच्याच रूममध्ये बसून गेम खेळत असतात, कारण रेश्माला बरं वाटत नसतं म्हणून तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत टाइमपास करत असतात. आणि रेश्माच्या समोर विंडो असते, ज्या विंडोतून बाहेरचं सर्व दिसत असतं. आता रेश्मा गेम खेळत असते आणि गेम खेळत असताना ती अचानक मध्ये वरती बघते, तर त्या विंडोमधून तिला दिसतं की एक बाई उलटी लटकले, तिचं डोकं खाली आहे आणि पाय वरती आहेत आणि तिची केस अशी खाली हवेमध्ये आहेत. तर हे बघून ती घाबरते आणि जोरात ओरडते आणि तिथेच बेहोश होते. आता तिच्या मैत्रिणीला वाटते की ती आजारी आहे म्हणून बेहोश झाले, तर तिच्या मैत्रिणी तिला उचलून बेडवरती ठेवतात. आणि थोड्या वेळाने जेव्हा ही होशमध्ये येते त्यानंतर ही बोलते की मी अशी गोष्ट विंडोमधून बघितली. ती सर्व गोष्ट मैत्रिणीला सांगते, जी गोष्ट तिच्यासोबत 2 दिवस होतीये. ती त्या 5व्या 6व्या माळ्यावरती जाऊन ज्या आपण गोष्टी ऑब्झर्व करते त्या सर्व गोष्टी त्या मैत्रिणीला रेश्मा सांगते. आणि त्यानंतर तिच्या मैत्रिणी बोलतात की तुला आम्ही अगोदरच सांगितलेलं की त्या फ्लोअरवरती तू जाऊ नको आणि ज्या पण गोष्टी वरती होत आहेत त्या इग्नोर केल्या तरच तुझ्यासाठी चांगलं आहे. कारण की एक वॉर्डन होती जी खूप स्ट्रिक्ट होती, 10 नंतर कुणाला बाहेर पडून नाही द्यायची आणि तिचे खूप सारे वेगळे असे रूल्स होते ज्या लोकांना आवडायचे नाही. त्या वॉर्डननी तिच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स चालू होते, त्यामुळे 5व्या माळ्यावरती तिने फाशी लावून घेतलेली त्याच हॉस्टेलमध्ये. भरपूर जणांना हा आवाज अगोदर पण आलाय, त्याच्यानंतर ते लोक जेव्हा ह्या आवाजाला फॉलो करतात त्यांना काही दिसत नाही. पण नंतर ती वॉर्डन त्यांच्या रूममध्ये जाते आणि त्यांना विचारते की तू दरवाजा का खोललास. आणि ही गोष्ट ती वॉर्डन आज पण करते. जर कोणी 10 वाजल्यानंतर दरवाजा ओपन करून बाहेर गेलं, नाहीतर मग 5व्या 6व्या माळ्यावरती जायला ट्राय केलं, तर ती वॉर्डन आता पण त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या साईडला बसून ती विचारते की दरवाजा का ओपन केलास. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याच वेळी रेश्मा तिच्या घरच्यांना फोन करते आणि तिथून ती ते हॉस्टेल सोडून निघून जाते. पण ती वॉर्डन आज पण त्या हॉस्टेलमध्ये फिरते आणि आज पण 4थ्या माळ्यावरती जे लोक राहतात त्या लोकांना तो आवाज येतो, ती वॉर्डन चालत असतात.